हा घेतो. हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबतची माझी ही राजपूत समाजासाठी अतिशय महत्त्वाची अशी लक्षवेधी अध्यक्ष महोदय. राजपूत समाज हा वीर लढवया समाज म्हणून ओळखला जातो. महाराणा प्रतापसिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून हा समाज देशाच्या रक्षणासाठी लढत आलेला आहे असा इतिहास आपल्याला बघायला मिळतो. अनेक परकीय आक्रमणे या समाजाने आपल्या निथळ्या छातीवरती वार करून परतावली. या शूरवीर असलेल्या समाजाने जसे मोगल निजाम यांच्यासोबत लढाया केल्या त्याचप्रमाणे स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लढा दिला. राजपूत लोकांनी गनिमी काव्याने ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडल्याचा इतिहास अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना माहिती आहे. ब्रिटिश राज्यसत्तेच्या विरुद्ध या समाजाने लढा दिल्याने ब्रिटिशांनी या लढव्या जातीच्या लोकांना लूटपाट खून दरोडे असे कलम लावून गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी तयार करून राजपूत ऐवजी भामटा राजपूत असा लेखी पुरावे तयार करून या समाजाला बदनाम करण्याचा घाट अध्यक्ष महोदय घातलेला होता. आणि त्याच्यामुळे या मानसिकतेमध्ये राहिल्यामुळे कुठेतरी राजपूत समाजाची पाहिजे त्या पद्धतीने विकास झाला नाही. समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे. आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा हा समाज पुढारलेला नाही. अध्यक्ष महोदय, राज्य शासनाच्या वतीने तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी गत अर्थसंकल्पामध्ये गुरव समाज, वडर समाज व इतरही छोट्या छोट्या जातीच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ घोषित करून त्या समाजाला न्याय देण्याचा अध्यक्ष महोदय प्रयत्न केला. राज्यातील मराठा समाजासाठी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, मागासवर्ग ओबीसी समाजासाठी त्या ठिकाणी ओबीसी महामंडळ, मुस्लिम समाजासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक महामंडळ, अनुसूचित जातीसाठी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय महामंडळ आहे. परंतु अध्यक्ष महोदय, हा जो राजपूत समाज आहे, ज्या राजपूत समाज हा भटकंती करून आपल्या महाराष्ट्रामध्ये पिढ्यानपिढ्या राहत आलेला आहे, या राजपूत समाजासाठी अध्यक्ष महोदय अद्यापपर्यंत कुठलेही महामंडळ आपण स्थापन केलेलं नाही. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली 25 जुलै 2023 रोजी राजपूत समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये तत्वतः मान्यता सुद्धा या महामंडळाला अध्यक्ष महोदय देण्यात आली होती. परंतु त्याच्या पुढे हा विषय अध्यक्ष महोदय गेलेला नाही. कुठेतरी राजपूत समाजामधील जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये अध्यक्ष महोदय असुरक्षितता आहे. या सर्वांचा विचार करून अध्यक्ष महोदय, माझा एकच मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की सकल राजपूत समाजाच्या साठी स्वतंत्र हिंदू सूर्य महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आपण स्थापन करणार आहात का, आणि हे महामंडळ अध्यक्ष महोदय आपण कधीपर्यंत स्थापन करणार आहात? अध्यक्ष महोदय, मी आता पिजन बॉक्स मध्ये पाहिलं तर मला अद्यापपर्यंत उत्तर मिळालेलं नाही. कदाचित मंत्री महोदय फक्त या ठिकाणी उत्तर देतील की मीटिंग लावून त्या ठिकाणी निर्णय घेऊ. अध्यक्ष महोदय, ऑलरेडी या संदर्भातली बैठक स्वतः मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेली असल्यानंतर मला असं वाटतं आता वेगळी बैठक लावण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये. आजच्या या प्रश्नाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामधला राजपूत समाज अध्यक्ष महोदय या लक्षवेधीकडे लक्ष ठेवून आहे. या सगळ्या समाज बांधवांचा भावनांचा विचार करून अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी या ठिकाणी आपण कधीपर्यंत या महामंडळाची स्थापना करणार आहे हे त्यांच्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय सांगितलं पाहिजे. धन्यवाद. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्वेताताईंनी जो विषय मांडलेला आहे अतिशय महत्त्वाचा विषय. पूर्ण महाराष्ट्रामध्ये राजपूत समाजाची ही मागणी वारंवार येत आहे आणि जसं ताईंनी सांगितलं की 25 जुलै 2023 ला माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये हा विषयावर चर्चा झाली होती आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही ह्याच्यामध्ये सकारात्मक हो, आणि म्हणजे सरकार हे महामंडळ स्थापन करण्याकरता 100% सकारात्मक आहे. काही कारणास्तव मधल्या या काळामध्ये त्या बैठक सेक्रेटरीच्या आणि चीफ सेक्रेटरीच्या उपस्थितीत ती बैठक घ्यायला त्यावेळेस सांगितली होती, ती झाली नव्हती. पण मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की 15 जानेवारीच्या आत ह्याचा निर्णय घेऊन हा कॅबिनेट समोर मांडून हे मंडळ स्थापन करण्यात येईल. चल.